कंप्लीट झालीच पाहिजेत. पहिला चेंडू विजय पाटील ऑन साइडला ऑन दी कार्पेट खेळलेत. दिलीप पाटील चेंडूला दीपक यष्टीरक्षक आहेत. 2 धावा पहिल्या चेंडूवर. 2 धावींनी स्वतःच आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे. चांगली सुरुवात आहे. इथे चेंडूला वळवलाय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दिलीप पाटील चेंडूला अखेरकार सीमारेषा लगत अडवलंय. मिळतील 2 धावा. 2 धावींनी संघाची टोटल 4. श्याम जगताप मात्र आल्या पावली माघारी चालले आहेत. नक्कीच अगदी विनोददादा ठाकरे यांची स्पर्धा म्हटली की सर्वांना उत्सुकता असते. आणि याच राजदोलीच्या मायभूमीमध्ये सलग 3 दिवस यस फर्स्ट वॉर्निंग आहे गोवे संघासाठी. मानव अर्णव पाटील आपला सरचे स्वागत. इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक विकेट गमावलेली आहे. श्याम जगताप यांच्या माध्यमातून विजय पाटील चांगल्या लयमध्ये आहेत. 4 चेंडू खेळलेत. 7 वर फलंदाजी करतायत. मात्र श्याम जगताप यांना कुठलाही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती. निखिलेश न्यू बॅटर मैदानामध्ये पोचलेत. निकेश अतिशय चांगला चेंडू. यष्टीरक्षक दीपक दक्ष आहेत. सरस अगदी पहिल्या 4 चेंडूमध्ये सरस 5 चेंडू झालेत. 5 चेंडूमध्ये 7 धावा. 3 ओव्हरचा सामना आहे. मातोश्री चाविंद्रा की जय हनुमान गोवे. जय हनुमान गोवे की मातोश्री चाविंद्रा या सामन्यातून विजेता बघूया कोण होईल. इथे चेंडूला उडवलाय. पटका फसलाय. झेलच्या खाली राम पाटील झेल सोडलाय. इथे दुसरीसाठी विजय पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. 2 धावा आलेत. निकेशनं काय रनिंग बिटवीन द विकेट केली होती. दोन धावींनी संघाची टोटल 9 धावा झाली आहेत 6 चेंडू मध्ये. आणि या 9च्या 9 धावा विजय पाटीलच्या बॅट मधून आलेत. तरी ते 6 मध्ये 9. तर बघूया इथे दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज पाचारण केलंय गुरुनाथ पाटील आहे ना. निकेश आणि विजय पाटील ही जोडी खेळपट्टीवर स्पीडअप करा. बघा 5:19 मिनिटं म्हणजे 4 ओव्हरमध्ये 4 मिनिटांमध्ये पहिलं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. 5:15 ला मॅच ऑन केलेला आहे. इथे दिलीप पाटील चेंडूला उचलून फेकी करतायत. 2 धावा पुन्हा एकदा धावलेत. आतापर्यंत आपण विजय पाटील यांना 5 वेळा दुहेरी धावा धावताना पाहिलेला आहे. त्याला साथ देतोय निकेश. धावसंख्या 11. 7 चेंडू 11 धावा. केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय
वसंत उंदरे ठाकरे ट्रॉफी 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। इथे निकेशनं चेंडूला डीप मिड विकेट रिझनला खेळले दुसरीसाठी। इथे विजयनं नकार दिलाय, दुसरी विकेट धावबाच्या स्वरूपात निकेशची। फलंदाज बाद बंडू पाटील, ग्रामपंचायत गोवीचे माजी सरपंच राहिलेत। नक्कीच भिवंडी टेनिस क्रिकेट बॉल मध्ये या खेळाडूच्या नावाचा देखील आपण दबदबा ऐकलाय। गोवे संघाकडून खेळताना नेहमीच षटकारांशी अगदी चांगला फलंदाज, मोठे फटके मारण्यासाठी माहीर असा आहे बंडू पाटील। आठ चेंडू 12 धावा 2 गडी बाद 18 चेंडूंचा खेळ आहे। फक्त 3 ओव्हर चा सामना आहे। यानंतर शिवनेरी स्पोर्ट आमने आणि गावदेवी पिंपळघर असा पुढील सामना होईल। नक्कीच गावदेवी पिंपळघर संघ सध्या मामा चषकामध्ये खेळतोय। इथे चेंडूला स्लॉग सेट, सुपर टायमिंग, चेंडू चालला लॉंग लेग, सीमारेषेला टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी षटकार। गुड शॉट। वेळ होती दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा पूर्ण करण्याची। धावसंख्या झाली ती 20। 10 चेंडू मध्ये 20, 10 चेंडू मध्ये 20 आलेत। 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 विकेट हातामध्ये। गावदेवी पिंपळघर संघाचे संघनायक संतोष जोशी आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे। वेलकम। गावदेवी पिंपळघर संघाचे काही सहकारी खेळाडू इकडे पोहोचतायत। सोमनाथ आलेले, वेलकम। इथे देखील चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त एकच धाव। एका धावेने 11 चेंडू आणि 21 धावा। 11 चेंडू मध्ये 21, अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे। निकेश बाद झालाय, श्याम जगताप बाद झालेत। खेळपट्टीवर विजय पाटील आणि बंडू पाटील ही जोडी आपण पाहतोय। इथे अगदी चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून एष्ट्यांचा वेध, विजय पाटील धावचीत बाद। तिन्ही फलंदाज आपण पाहिले तर धावबाच्या स्वरूपात बाद झालेत। नाही, पहिल्या धावेसाठी विजय पाटील धावचीत बाद झालेले आहेत। बघा, येणारा जाणारा फलंदाज आपण टी शर्टची जी सर्कल आहे ती क्रॉस करा। पहिल्यांदा आपल्याला वॉर्निंग, दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी। 2 ओव्हर 3 बाद 21। या स्पर्धेचे गुणवंत गुणलेखक मॅन फॉर पिंपलास अल्पेश गायकवाड। सध्या एक भिवंडी तालुक्यामध्ये हा चर्चेचा विषय। अल्पेश गायकवाड दिवस रात्र मेहनत करतायत। आपल्या अगदी अपंग तत्वावर मात करून या व्यक्तिमत्वानं भिवंडी टेनिस बॉल साठी भरपूर स्पर्धांसाठी नक्कीच गुणलेखन केलेलं आहे। अल्पेश, तुझं देखील खूप खूप धन्यवाद। राम पाटील आलेत आणि फलंदाज विकास 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 आलाय। 6 चेंडू शिल्लक। राम पाटील यांचा चेंडू प्ले केलाय, पहिला चेंडू चाललाय एका टप्प्याने। शेवटी नशीब हॉटेलच्या
दिवारावर चौकार. 25 धावा लागलेत. 13 चेंडू मध्ये 25. 5 चेंडू अजूनही शिल्लक. गावदेवी पिंपळगार संघाचे खेळाडू सोमनाथ भाऊ वेलकम. शिवनेरी आमने आणि गावदेवी पिंपळगार पुढील सामना असेल. इथे इनसाइड आउट. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण गुरुनाथ पाटील आहेत. 2 धावा मिळालेत बंडू पाटीलला. 2 धावीनी जानमन गोवेस संघ पुढे गेलाय. 27. 14 चेंडू मध्ये 27. 13 चेंडू मध्ये 27 धावा झालेत. चांगली टोटल आहे. 4 चेंडू मध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल असेल गोवेस संघासाठी. इथे लो फॉल टॉस गती कमी केलेली आहे. बंडू पाटील दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव अगदी पूर्ण शॉर्ट लेग मधून चेंडूला उचललाय. 2 धावीनी संघाची टोटल 29. नक्कीच गोवेस संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. राजन पाटील, दिलीप पाटील, त्यानंतर नक्की श्याम जगताप, त्यानंतर उल्हास, नक्की सुनील भगत या संघाचे करता धरता आज त्यांच्यामध्ये नाही आहेत. मात्र क्रिकेट खेळताना सुनील भगतची नेहमीच आठवण त्यांच्या सहकार्यात राहील. चेंडूला अगदी 20 मध्ये केलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. नाही रोखू शकत. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विकास चांगली साथ देतोय बंडू पाटीलला. धावसंख्या 31. शेवटचे 2 चेंडू बंडू पाटीलनं राम पाटील यांच्या 4 चेंडू मध्ये धावा बनवले 10. 1 चौकार आणि 3 दुहेरी. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू राम पाटील राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क. चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार मातोश्री चाविंद्र संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. धावसंख्या डबल 3. 33 धावा झाली आहेत आणि शेवटचा 1 चेंडू शेष आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक. 33 धावा. 17 चेंडू मध्ये 33. शेवटच्या चेंडूवर डॉट, विकेट, वाईट, नो, चौकार की षटकार. 33 धावा झालेत. बघूया किती धावांचं लक्ष राहील मातोश्री चाविंद्र संघासमोर. शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी राम पाटील राऊंड द विकेट. इथे लो फुल टॉस. चेंडू चाललाय कॉर्नर रिजनला. 1 पूर्ण. दुसरीसाठी विकास पोचलेत. बंडू पाटील पोचत नाहीयेत. धावा मिळेल 1. एका धावीने 34 धावा झालेत. 35चं लक्ष आहे मातोश्री चाविंद्र संघासमोर. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच मान्यवर कक्षामधून बालारामजी भोईर. बालारामजी भोईर आणि यांचं नाव काय भाऊ? बलिरामजी भगत उद्योगपती रांजनोली आणि बालाराम भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया. 35 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी आपण जाऊया पिंपळगार आणि आमने. वेलकम. दोन्ही संघनायकांना शुभेच्छा. आमचे मान्यवर आम्हाला जॉईन होत आहेत. बघा हा सामना 3 ओव्हरचा आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. एका बाजूला आपले आगरी समाजाचे कार्यसम्राट खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचा राष्ट्रीय चिन्ह कमल. कमल अथवा कपिल पाटील. काय म्हणणं आहे? कोण आवाज देत आहेत? शिवनेरी आमने संघाचे संघनायक. काय म्हणणं आहे? कॉलिंग कमल. राष्ट्रीय चिन्ह कमल भाजपा अशी कॉल होती. अगेन्स्ट केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आलेले आहेत. सोमनाथ भाऊ आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. मी जास्त वेळ घेणार नाहीये. एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. बॅटिंग. धन्यवाद. फलंदाजी आमने संघाची आली गोलंदाजी. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये ऐकूया दैसरचा बुलंद आवाज.
सौरभ पाटील. थँक्यू सो मच कालरामजी केरी. नभोचषक सांसद क्रीडा महोत्सव केंद्रीय पंचायती राज्य मंत्री चषक 2024 व स्वर्गीय वसंत कुंत्र्या ठाकरे ट्रॉफी 2024 क्रिकेटची महासंग्राम आज रंगली आहे. तुम्ही पाहता ही स्वर्गीय वसंत ठाकरे क्रीडा नगरी राजनोलीमध्ये आल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जाऊयात या क्रिकेटच्या शामियानाकडे जिथे मॅच तुम्ही पाहता. एका बाजूला खेळतीये जय हनुमान गोवे, त्यांना फाईट करतीये मातोश्री चाविंद्रे. का मॅच जिंकली ना चाविंद्रे टीमनं. खऱ्या अर्थानं निसटता विजय. 2 बॉल 7-6 मध्ये 8 करायच्या आता 2 मध्ये 7 राहिल्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिल्या काय खेळ राहिला खऱ्या अर्थानं. संकेत देखील आहेत खऱ्या अर्थानं फोटोग्राफर आहेत. आज ते देखील पाहुण्यांचं फोटो देखील ते शूट करतायत. चांगले फोटोग्राफर आपण पाहतोय संकेतला. नक्कीच लग्न हल्दी बड्डे त्यानंतर इव्हेंट्स कुठल्या पण असो नक्कीच संकेतशी संपर्क साधा. त्याला देखील देऊयात पुढच्या वाटचालीसाठी क्रिकेटमध्ये शुभेच्छा. आणि जाऊयात या क्रिकेटच्या भव्य दिव्य क्रीडा नगरीमध्ये. तुम्ही पाहता हिरवगल क्रीडा नगरी. आता वेळेच्या बाबतीत तुम्हाला वेळ नाहीये. पंच तुम्ही देखील नोट करा. मॅच लगेच सुरुवात करा. अजून देखील मॅचेस आहेत. आज 5:30 झाले खऱ्या अर्थानं. लक्ष्य 35 पार करायचं आहे. 35 धावेचं टार्गेट आहे ना. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. राम आणि त्याच्या जोडीला तुम्ही दीपकला पाहता. पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले नाही आहे. फोर्टी प्लस आहे. जाऊयात मॅच कडे. लक्ष 35. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल लेग कट होता. पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेनं बॅटचा कडा लागला. मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 35 कॅमेरे असतात. इथे कॅमेरा 2च आहेत. तुम्हाला कटसाठी अल्ट्रा एजसाठी कसा आम्ही चेक करू हे देखील प्रश्नचिन्ह आहे. काय तुम्ही मागता. अपील तरी अशी करा की आम्हाला देखील समजून होईल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 35 कॅमेरे तर 2 कॅमेरे आहेत. अल्ट्रा एजचा आम्ही कुठून. तुम्ही वेळ घेऊ नका प्लीज. सहकार्य करा. वेळेच्या बाबतीत कोणासाठी वेळ थांबत नसते. टाइम इज मनी, मनी इज टाइम. ही वेळ खूप महत्वाची आहे. गेम ऑन. बॅटचा आता कडा लागला होता आणि फर्स्ट स्लिपला बॉल गेलाय. सिंगलला चाली आहे सुरुवात. सिंगलनं स्कोर पुढे चालला. तो तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती. एक धाव तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल 5च्या रडार मध्ये उडवला. बॉल चाललाय. शेवटी नशीबला दे धडक. दे दिसताना पंचाची नटराज स्टाईल. बॉल सीमा पार. षटकारचा त्यानं षटकार मारला. त्याची विकेट. गरज होती का काय. अशा गरजीनं
काहीच गरज नव्हती. त्याच्या बॅटबद्दल षटकार आला स्ट्राईकच्या नादामध्ये. विकेट रनआउटच्या रूपात 7 वरती लागली आहे पहिला विकेट आणि पहिला धक्का लागलाय. तुम्ही पाहता लक्ष्य 35 धावेचं. 35 धावा पार करायच्या आहेत तुम्हाला या मॅच मध्ये. तुम्ही पाहता पंच सुनीलजी म्हात्रे, नॉन-फॉर्म प्रिम्पला स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहता. भाऊजी पाटील, नॉन-फॉर्म खारबाव. आणि खऱ्या अर्थानं अल्पेश सर्वात जवळून मॅच पाहण्याचं भाग्य आहे ना ते खऱ्या अर्थानं पंचांना भेटतंय. पंच भाग्यवान आहेत खऱ्या अर्थानं. ते मॅच क्लोजली पाहत असतात. आता चेहऱ्यावरती स्मित हास्य आले सुनील सरांच्या. त्यांना देखील माहिती आहे आम्ही क्लोजली मॅच देखील पाहतो. हे भाग्य पंचांचं खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता. फटका इथे हवेमध्ये. कॉटन बॉलची संधी. दुसऱ्या अटेनला झेल सोडला. तिसऱ्या अटेनला बॉल पकडला. बॉलवरती रन आली 1. सिंगल न स्कोर पुढे चालला. स्कोर 8 वरती. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा धावपलकावरती. स्पीडअप करा, स्पीडअप करा. तुम्हाला आम्ही सूचित करतोय तुम्ही स्पीडअप करा. स्पीडअप करा. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्कोर 8 वरती. लक्ष्य 35 धावेचं. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. उडवला बॉल लॉंग ऑफला उभा फिल्डर पकडलाय झेल. OUT फलंदाज बाद पहिलं यश तुम्ही पाहताय तानाजी पाटीलला. पहिला धक्का मातोश्री साविंद्रा. गोलंदाजीसाठी आला दिलीप पाटील. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. दिलीप आला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं आता काही दिवसानंतर 19 फेब्रुवारी देखील येते. 22 जानेवारी पार पडली हिंदुस्थानाचे स्वराज्य निर्मित. खऱ्या अर्थानं ज्या राजानं आईचं स्वप्न पूर्ण केलं तो रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्हाला माहिती देईन. काही वेळ नाही आमच्याकडे, नाहीतर दिली असती. खऱ्या अर्थानं टापिंग क्रिकेट. टापिंग वाईट बॉल होता. खऱ्या अर्थानं झाला असता वाईट बॉल, पण वाईट बॉलला छेडछाड केली. या बॉलवरती टॅपिंग क्रिकेट तुम्ही पाहिलं. डॉट बॉल आला. फडका आडव्या पाटण्याचा लांबडी विकेट. बॉडी लाईनच्या दिशेनं वेगाला फिल्डर तुम्ही पाहता विजयला. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये ती 1 न स्कोर पुढे चालताय. स्कोर 9 वरती. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता GTC सॅम ते देखील आता खुश आहेत. चेहऱ्यावरती स्मित हास्य. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी. या स्पर्धेला 7 समुद्रावरती नेण्याचा पार या GTCने केला. तुमच्या कॅमेरामॅनचं नाव आमच्यापर्यंत नाही आहेत. टॉप एज लागली आहे. विकेटचं पतन झालं असतं. आमचे कॅमेरामॅन तुम्ही 2 पाहता सुनील आणि सर्वेश. सुनील सर्वेश तुमचं देखील स्वागत करू. खऱ्या अर्थानं ते प्रत्येक क्षण टिपतात. आज आवाज 3 दिवसामध्ये तुम्ही ऐकताय. खऱ्या अर्थानं कालरामजी केणी मानकुली याच भिवंडीतील एक जबरदस्त याच मातीतील एक आवाज मानकुलीचा. आणि 3 पंच आमच्या सोबत सुरेश घरत, त्याच्यानंतर भाऊ पाटील, सुनील म्हात्रे. त्रिगेम संगम हे त्रिगीन संगम आहेत. खऱ्या अर्थानं या त्रिवेणी संगमचं देखील स्वागत करू. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्वप्नाने साकारलेली ही स्पर्धा त्याच्या वडिलांना खऱ्या अर्थानं स्वर्गीय वसंत ठाकरे या स्पर्धेचे मुख्य तुमामाचे लाडके आयोजक विनोददादा
ठाकरे असतील, त्यानंतर सचिनदादा ठाकरे. राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा लाभ आहे, तरी आम्ही क्रिकेटला दैवता मानतो, क्रिकेटला देव मानणारे असे हे दोन खऱ्या अर्थानं बंधू. तुमचं देखील दादा मनपूर्वक स्वागत करू. आडव्या बॅटनं बॉल खेचला, बॉल चालला बॉडी लिशेच्या पातूल. फिल्डिंग दमदार झाली आहे, दर्जेदार झाली आहे. फिल्डिंग काय आहे, खूप चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली आहे. एका हातानं बॉल पकडला, विजय होते तिथे. या बॉलवरती धाव आली आहे. 1-1 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहता त्या 12 या कड्यावरती. 12 प्रतिनिधी आज सॅटरडे, आज शाळा लवकर सुटली असावी. तू देखील आज वडील देखील खेळत असतील मॅचला, त्यांना देखील सपोर्ट. बंडू पाटील यांचे सुपुत्र आहेत. पकडलाय झेल, कॉटन बॉल, विकेटचं पतन. फलंदाज बाद. तीन होतील बघू, नक्कीच प्रयत्न करू. प्रयत्नशील परमेश्वर. खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते. स्वराज्य निर्मिती खऱ्या अर्थानं ज्या राजानं आईचं स्वप्न बालकला स्वप्नशी आला, स्वप्न ज्या पूर्ण करत रयतेचा राजा शिवछत्रपती. खऱ्या अर्थानं तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये 25 क्रिसमस नाताळ साजरी करता, मुलांना खऱ्या अर्थानं जोकर बनवता. त्या जोकर बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं 2% हिस्सा असून आपण देखील क्रिसमस नाताळला छोट्या छोट्या मुलांना खऱ्या अर्थानं ते जोकर बनवता. मग एक प्रश्न नक्कीच विचारा प्रत्येकाच्या लहान मुलांच्या आईवडिलांना की खऱ्या अर्थानं 22 जानेवारी झाली, प्राणप्रतिष्ठा आली, तेव्हा कोण श्रीरामप्रभू बनतं का? 19 फेब्रुवारी आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कोण बनतंय का? स्कोरबोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. 12 धावा, 12 6 बॉल 23, 6 बॉल 23 अजूनही गरज आहे. षटकातील पहिलाच बॉल, फटका उडवला, उंच गेलाय, झेलची शक्यता. मोमान स्लाइस मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत या बॉलवरती धावा. 2-2 स्कोर पुढे चालला. फटका उडवलाय, जाईल का? आणि फिल्डरच्या हातामध्ये झेल पकडलाय. स्पीड अप करा. न बॅटमन मैदानामध्ये गेला. गुरु सुरू व्हायला हवं होतं. बॉल आला डॉट. तुम्ही पाहता 3 बॉल 21 महाग राहता हा भाग. 3 मध्ये 21. ऑल ऑन दी कार्पेट. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत एकच. आता 2 मध्ये 20 बनतील तरी कशा? सर्व काही अपचित आहे, सर्व काही अफरीत आहे. खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल. फटका बॅटच्या रडार मध्ये उडवलाय, बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. नवीन आहे. बोल आहे. 1 बॉल 1 मध्ये 14, 1 मध्ये 15 पाहिल्यात, 1 मध्ये 14 पाहिल्यात, 1 मध्ये 13 पाहिल्यात, 1 मध्ये 16 पाहिल्यात. एखादा चमत्कार घडेल का? चमत्कार कमी घडतायत. तो देखील सांगतोय गोव्या टीमचा नाही घडू शकत. त्याला कॉन्फिडन्स किती आहे बघा.